येऊनी नरदेहा झाकतील डोळे बळेची आंधळे होती लोक उजडा सरसे न चालती वाट पुढील बोभाट जाणो पांडुरंगा करू प्रथम जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता समचरण सरोजम सांद्र निलाबुदावुम जगन निहित बाणी मन्ननम मन्ननानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नर्यूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिंगं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या येऊनी नरदेहा झाकतील डोळे बळेचे आंधळे होती लोक उजडा सरसी न चालती वाट पुढील बोभाट जाणोनिया प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्तीपरायण मुरलीधर दामोजी घुगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तत्सेवेच्या निमित्तानं गायलेला अभंग देवमान्य संत मान्य पाचव्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा सर्वांच्या सुपरिचित मानवी जीवाला मृत्यूच्या संदर्भात उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सर्वांच्या पाठातील आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय मानवाला उपदेश करता बाबा मृत्यूच्या संदर्भात गाफील राहू नकोस. मृत्यू हे जगातलं पहिलं आणि शाश्वत सत्य आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाने या अगोदरही घेतला ना जाणू आपल्या जीवनात तो आत्ताही घेण्याची वेळ आपल्या अवताली भोवताली बसून असेल. म्हणून संत त्याला आठवण करून देतात की या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर आपली अधिकर्तव्यता काय आणि माणूस वागतो कसा जगतो कसा याचं दिग्दर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबर म्हणतात माणसा अरे या नश्वर संसाराच्या पडद्याखाली किती दिवस असा गाफील असणार. आता बदल या निसर्गाचा नियमच आहे. बदल हा या सृष्टीचा नियम आहे. या मृत्यू लोकांमध्ये आलेल्या माणसा डोळे झाकून रात्र करू नकोस. रात्र वैर्याचे दिवस धोक्याचे आयुष्य फार थोडं आहे. नियतीनं दिलेलं आयुष्य तुला उपभोगायचं आहे आणि एक दिवस हे जगत सोडून जायचंय. पण घमेंडी माणसं माझ्या तुकोबरायच्या नजरेतून सुटली नाही. ते जगद्गुरु तुकोबराय या जगाला सांगता अरे येवोनी नरदेहा झाकतील डोळे आणि बळेची आंधळे होती लोक. का आंधळेपणाचा आव्हानलास आता उघडी डोळे तरी अद्याप न कळे. इतक्या दिवस तुझं अज्ञान होतं. 2 लाटा गेल्या तिसऱ्याची जाहिरात चालू झाली. आता तरी बदल माणसा आता तरी बदल. काय करायचंय. जगद्गुरु तुकोबर म्हणता आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावी. यात गुंतून पडू नकोस. कोट्याधीश अब्जाधीश जागतिक श्रीमंत या जगात आले अरबोपती आले पण एवढी संपत्ती मिळून सुद्धा शेवटी नंगे हात खाली हात जावं लागलं. हा या जगाचा इतिहास आहे. म्हणून सत्य काय असेल तर सत्य प्रभू परमात्म्याचं भजन आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला किंवा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बस यापेक्षा जगात वेगळं सत्य काहीच नाही. पण माणसं नको त्या गोष्टीचा अंगीकार करून नस्वर संसार सजवत बसली. माझ्या तुकोबरायनं पाहिलं आणि तुकोबरायने त्यांना मृत्यूच्या संदर्भातली आठवण करून दिली. राजा मरणाची कार्य नाही आठवण का मरायचं विसरलास माणसा. जगातलं पहिलं सत्य आहे ते म्हणजे मृत्यू. गाफील आहे माणूस. महाराज म्हणता बळेची आंधळे होती लोक. आठवण नाही मरणाची राहिली. संतांनी आठवण करून दिली. महाराज काय केलं पाहिजे. महाराज म्हणता उजेड आहे तोपर्यंत वाटचाल कर. रात्र झाली थांबून घे.
आयुष्य आहे तोपर्यंत परमार्थ कर. एकदा प्राण गेला का प्राण गेली, या शरीर काय करील व्यवहार. मग नाही तुम्ही परमार्थ करू शकत, नाही दान धर्म करू शकत. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी लागणारी औषधी प्राण गेल्यानंतर नाही करू शकत तुम्ही. म्हणून शिर सलामत तो पगडी 50 अशी कहावत आपण ऐकली. शरीर चांगलं आहे तोपर्यंत. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देवा तुझी साधना करण्यासाठी मला आयुष्य देताना तू जरी 100 वर्षाचं दिला असेल तर चाहे तुझ्या मर्जीनं माझ्या आयुष्यात कपात करून टाक. कथेची सामुग्री देहे अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्र माझे पांडुरंगा. माझं शरीर चांगलं ठेव, मला तुझं भजन करायचे, तुझ्या वाऱ्या करायच्या आहे, पुण्य कर्म जीवनामध्ये मला मिळवायचं आहे. महाराज म्हणतात, घमेंडी माणसा कधीतरी या साधू सत्पुरुषाचा आदर्श घे, शास्त्र पुराणाचा अंगीकार कर आणि हाक मारील त्या दिवशी हे जग सोडून जा, जगण्याचं सोनं होईल. पण गाफील माणसं याचं सोनं न करता आयुष्याची माती आणि राख रांगोळी केलेली अथांग असणारी माणसं माझ्या तुकोबरायनं पाहिली. आणि तुकोबराय या लोकाला सांगू लागले, अरे वेड्या, अनंत जन्माचा शेवट म्हणजे मनुष्य देह. अनंत जन्माच्या पुण्याईनं तुला नरदेह प्राप्त झाला. आता या नरदेहानं तुझ्या जीवनामध्ये तुला पुरुषार्थ करायचा आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल जे म्हणती ते देवची होती, तरी का चित्ती न धरावी. तरी सुद्धा तू गाफील का, अशी कोणती मस्ती आहे का जेणेकरून तू परमार्थ करत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायनं दिशा देताना सांगितलं, बाबा अनंत जन्माच्या पुण्याईनं तुला मनुष्य शरीर मिळालं. बहु फेरे आले सोसोनी ओळसा, आणि पुढे नाही आईसा लाभ. मग या जन्मात दान करता येतं, या जन्मात नामसाधन करता, नामचिंतन करता येतं, या जन्मात साधू संताची आई वडिलाची सेवा करता येते, या जन्मात धर्माची सेवा करता येते. ती धर्माची सेवा करणारे याच वंशात याच कुळामध्ये जन्माला आलेले संतोष भाऊ असतील, शेती काबाड कष्ट आणि आपल्या नातेसंबंधाशी मैत्री करणारे राहुल भाऊ आणि त्यांचा परिवार असेल. जीवनामध्ये काय नाही करतायत, काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले करशील तरी नो हे काही. राईचा डोंगर पर्वत राई ही शक्ती ज्याच्या हातात आहे, त्या ईश तत्वाचं वंदन करणं, त्याला नमन करणं, त्याचं भजन करणं हा मानवी जीवनातला खरा पुरुषार्थ आहे. म्हणून बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता, धरी आता बापा सोहिताचा स्वार्थ. आता स्वतःचा स्वार्थ करून घे, कारण का अनंत जन्माच्या पुण्याईनं बहु फेरे आले शोषोनी ओळसा. किती फेरे फिरला, महाराज म्हणता 184 झाला फेरा, आणि गणित नाही जी दातारा, किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा मानवाचा. तरी सुद्धा विषयाच्या अधीन याचे रांगोळी केलीस, नको त्या पद्धतीने या देहाचा वापर केलास. अरे काय भोगशील, काय करशील, काय जाब देसी यमदूता. विचारणारा कोणीतरी असेल त्यावेळेस तुझ्याकडे उत्तर नसेल राजा. म्हणून पुढची तयारी आत्ता करून ठेव. जर तू चांगलं केलं तर तुझं चांगलं होईल, इथं पण आणि तिथं पण. त्याला व्यवहारात मन आहे, कर भला तो हो भला. जगद्गुरु तुको म्हणतात, तुका म्हणे जाऊ सदा भीत वाटे, आणि भेटे तरी भेटे कुणीतरी. जर लोकाला चांगला रस्ता दाखवला असेल तर तुमच्या जीवनात तुम्हाला चांगलाच रस्ता मिळेल, आणि जगाचा ब्रह्मांडाचा चालक तुम्हाला त्या सत्कार्यानं, त्या पुण्याईनं तुम्हाला भेटेल. जन्म आल्याचं सार्थक होईल. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये मला अभंगावरचं निरूपण करायचंय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी किम निमित्तानं आपण सर्वजण उपलब्ध आहात हे सर्वांना ज्ञात असलं तरी वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्तीपरायण मुरलीधर भाऊ घुगे यांच्या जाण्यानं दुःखित असणारा त्यांचा संपूर्ण घुगे परिवार, त्यामध्ये त्यांचे बंधू आदरणीय शांताराम भाऊ, छोटोराम भाऊ, शरद भाऊ, भगिनी गंगूबाई, सुशीलाताई आदी करून मीराताई, त्याचप्रमाणे शांताबाई, हा जो सर्व असणारा परिवार आहे त्यामध्ये आदरणीय त्यांचे वंशज आमचे समाजसेवक, देशसेवक, देशभक्त आदरणीय संतोष भाऊ, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आदरणीय राहुल भाऊ, त्याचप्रमाणे स्वर्गीय मुरलीधर बाबांच्या कन्या, सांगतोय मी सगळंच, त्याच कामाला मला उभं केलंय. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी शोभाताई, सुनंदाताई, छायाताई, सुरेखाताई आणि मायाताई आदी करून नातू पंतू आणि वयाच्या 65व्या वर्षी या 2 लेकरांवर आणि आपल्या कन्यांवर, नातू पंतू आणि सुना यांच्यावर एक जबाबदारी सोडून
स्वर्गीय वैकुंठवासी मुरलीधर भाऊ निघून गेले. ती जबाबदारी म्हणजे गंगा भागीरथी आदरणीय मातोश्री सुलोचना आजींची सेवा. हीच आपल्या वडिलांची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली असेल असं नमूद करतो. आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून मला या व्यासपीठावर संधी मिळाली ते प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थप्रेमी या परिवाराचे स्नेही आदरणीय ज्ञानेश्वर माऊली यांनी या ठिकाणी मला केलेलं कॉन्टॅक्ट, त्या योगे माझ्या कीर्तनाची मध्यस्थी माझे परमस्नेही परम आदरणीय गायन सम्राट भजन सम्राट हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज झाडे यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी मला या व्यासपीठावर उभं राहण्याची संधी उपलब्ध झाली. खरं तर आदरणीय संतोष भाऊ आणि राहुल भाऊ यांनी जिवंतपणे बाबांची सेवा केली. मला गेल्यावर 1 वर्षानं गत जन्माची परतफेड करण्यासाठी तुकोबरायाचा अभंग साक्षी घेऊन तासभर त्यांच्या सेवेची संधी उपलब्ध होते. त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. माझ्या कीर्तनाच्या सहसाथीला उपस्थित असणारे भजन सम्राट स्वर सम्राट आपल्या पंचकृषीचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे चिंतामणजी महाराज सानप, त्यांच्या सहसाथीला आपल्या पंचकृषीचं वैभव भजन सम्राट स्वर सम्राट गायन गंधर्व आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे किरण महाराज, त्याचप्रमाणे झाडे महाराज इथं उपलब्ध आहेत. माझ्याबरोबर आलेले गायनाचार्य आदरणीय नाना महाराज आहे, प्रवीण महाराज आहे. त्याचप्रमाणे आमचे बेरवाडीकर माऊली इथं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे माझे मित्र लवंडे महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण रामचंद्र भाऊ, आदरणीय हरिभक्तीपरायण विनेकरी महाराज, ज्येष्ठ असणारे वारकरी संप्रदायाचे बुजुर्ग आदरणीय बाबा इथं उपलब्ध आहेत. गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहेत, ती आदरणीय विनोद भाऊंची आहे. मृदुंग सम्राट मृदुंगाचे महामेरू ताल सम्राट सर्वगुण संपन्न सर्वश्री आदरणीय हरिभक्तीपरायण मुकुंदजी महाराज लाड गुरुजी महाराजांच्या चरणी वंदन करतो. आणि गोड पद्धतीनं आदरणीय हरिभक्तीपरायण राजू भाऊ, मला असं वाटतं माऊलींकडे रामचंद्र भाऊकडे चहा घेत असतानाच राजू भाऊचंही नाव माझ्या कानावर आलं होतं, तरी सुद्धा राजू भाऊंना सुद्धा पुन्हा वंदन करतो. त्याचप्रमाणे गोड अशी या ठिकाणी यूट्यूब चॅनल, म्हणजे आपल्या पश्चात जोपर्यंत या ठिकाणी आपले चाहते हा यूट्यूब चॅनल ओपन करतील त्यावेळेस खरं तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नावाजलेला जो चॅनल आहे तो मधुकरजी कुटे यूट्यूब चॅनल, या चॅनलद्वारे जोपर्यंत हे जगत आहे, जोपर्यंत ही सृष्टी आहे, तोपर्यंत हे गुगलवर सगळं राहणार आहे. आणि अशा पद्धतीचं अथक प्रयत्न आणि गोड पद्धतीचं चित्रीकरण आणि त्या क्लिपच्या योग्य पद्धतीच्या अशा छोट्या छोट्या क्लिप लोकांपर्यंत पोहोचवत असताना 2 लेकरांच्या दुःखात सहभागी होऊन आमचे मधुकरजी कुटे यूट्यूब चॅनल या दुःखात सहभागी आहेत. आदरणीय मुरलीधर बाबांचं, वैकुंठवासी मुरलीधर बाबांचं अखंड अविरत नाव ठेवण्यासाठी यूट्यूब चॅनलची आपल्या कीर्तनाला लाभलेली मदत म्हणून त्यांना वंदन आणि भजन. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सर्वांच्या सुपरिचित आहे. सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट, झाडे महाराज स्वर्गीय वैकुंठवासी मुरलीधर बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी नातलग आले यात शंका नाही, पण वरून राजाची सुद्धा त्यासाठी मला असं वाटतं त्याचं येणं हे वाईट नाही. माऊलींनी सांगितलं बेरवाडीकरांनी, त्याचं कर्तव्य त्यानं केलं, आपलं कर्तव्य आपल्याला करायचं आहे. खरं तर वरून राजाची भेट होण्यासाठी सुद्धा, आणि आज हे म्हणजे कार्तिक वद्य एकादशीचं म्हणजे पर्वाचं अवचित्य आहे, म्हणजे आज द्वादशी आहे आणि अतिमहत्वाचा दिवस आहे. प्रत्यक्ष अलंकपुरी निवासी जगतनियंता प्रभू परमात्मा पांडुरंग परमात्मा आई रुक्मिणीला घेऊन एका साधकाला योग्य पद्धतीनं दिशा देण्यासाठी किंवा माऊलींना समाधी देण्यासाठी उपलब्ध आहेत. मला असं वाटतं माऊली ज्ञानोबरायची समाधी जशी चंद्र सूर्य असेपर्यंत, जगत असेपर्यंत जशी चिरंजीवाय शाश्वत आहे, तसं मुरलीधर बाबांचं कार्य शाश्वत राहण्यासाठी आजच्या तिथीची निवड. विठ्ठल म्हणून साधल हा पर्व काल गेला
अंतरीचा मल. कार्यक्रमाला वरून राजाचा विक्षेप झाला असेल तरी तुमच्या चेहऱ्यावरचा जो भाव आहे तो अगदी जसाची तसा आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मला कीर्तन करायचं आहे. कीर्तन झाल्यानंतर हा तुमचा आणि बाबांचा या परिवाराचा दुःखद निरोप खरं तर पांडुरंग परमात्म्याला मला पुन्हा दुपारी आळंदीमध्ये नक्कीच द्यायचा आहे. जाता जाता या अथक प्रयत्नातून प्रेमातून झाडे महाराजांच्या माऊलींच्या आज बाबांचं गुणगान गाण्यासाठी मी इथं उपलब्ध आहेत. अर्थात मूर्त हरवले असेल पण कीर्त शिल्लक आहे. मानस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. याच्या अगोदर मी कधी मुरलीधर बाबांना किरण महाराज पाहिलं नाही, पण चेहरा पाहिल्यानंतर माणसाचा बायोडाटा कळतो. फुल पाहिलं का झाड कळतं, आणि माणसाचा बॅनरवरचा फोटो पाहिला का त्याचा बॅकग्राऊंड कळतो. ही संतांची अथक आणि गोड अशी परंपरा आहे. त्यांनी आम्हाला पारदर्शक नजर दिली, ही शास्त्र पुराणाच्या आधारानं दिली. वयाच्या 65 वर्षापर्यंत हा महात्मा या घुगे परिवाराचा संग करून राहिला, आणि एक दिवस काळानं हाक मारली. आज बोलता बोलता वर्ष झालं. मूर्त ही काळाच्या पडद्याआड गेली. कीर्त शिल्लक आहे, आणि कीर्त शिल्लक आहे. चांगल्या कीर्तीचा उजाळा करणं हे आमचं कर्तव्य आहे. महाराज म्हणतात मरताना काही माणसं अपकीर्तीनं करू थोडं सिंगल. मला व्याख्यानाला वेळ मिळेल आणि तुम्हाला प्रमाणाला संधी देईल. गंमत असे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. वातावरण फार तुम्ही गुणीजनाचं गोड आहे. बैठक व्यवस्था सुद्धा जरी विखुरलेली असेल तरी सुद्धा पण तुमच्या चेहऱ्यावरचा भाव फार चांगला आहे. मला असं वाटतं माझं कीर्तन ऐकल्यापेक्षा स्वर्गीय मुरलीधर बाबांचं गुणगान आणि त्यांचा जीवनपट ऐकण्यासाठी आपले कान आतुर असतील. मला जितकं जमेल तितकं मी त्यांच्या जीवनचरित्राशी खेळण्याचा प्रयत्न करेल. चला, माणूस जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जर जाणारच आहे झाडे महाराज. प्रत्येक माणूस मरणार आहे, जाणार आहे, पण त्याचा सुगंध शिल्लक असला पाहिजे. देह चंदनाचा व्हावा. चंदनाचा व्हावा म्हणजे काय? चंदन घासून 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 त्या दगडावर उघळून संपून जातं, पण सुगंध देणं सोडत नाही. काही माणसं आयुष्यभरामध्ये दुःख उपभोगत असतात, पण जगाला सुखाचा वर्षाव करत असतात. त्याला पुण्यात्मा म्हणतात, त्याला पुण्यात्मा म्हणतात. मग अशा पुण्यात्म्याची सेवा करण्यासाठी संत सुद्धा अपेक्षा करतात. कोण पुण्य यांचा होईन सेवक. महाराज जीवनामध्ये अशा पुण्यात्म्याची सेवा करण्याची संधी ज्याच्या जीवनामध्ये लाभते. महाराज पुण्य जर गेलेल्या व्यक्तीनं केलं असेल आणि त्याचं गुणगान जर एखाद्या वक्त्यानं केलं तर त्याच्या वक्तृत्वाला धार येते. आणि नको त्याला उपाध्या देऊन जर माणूस त्या पदावर त्याला बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर वक्त्याच्या वाणीला दोष लागतो. आहे ती परिस्थिती जीवनामध्ये. माणूस सज्जन कसा किंवा माणूस दुर्जन कसा, व्यक्ती गेल्याच्या नंतर व्यक्तीच्या पश्चात त्याचं चरित्र आणि चारित्र्य शिल्लक असतं. चारित्र्य संपन्न व्यक्ती या जगतामध्ये जर असेल तर त्याला संत ही उपाधी लागत असते. आणि चारित्र्यहीन जीवन जगत असाल तर त्याला सैतान म्हटलं जातं. दोघातला फरक फार मोठा आहे. संत हे उंचीचं पात्र आहे आणि सैतान हे खालावलेलं पात्र आहे. या दोनही पात्रामध्ये आपल्याला नक्कीच प्रवास करता येतो. प्रवास कुठं करायचं हे ज्याची त्याचं स्वातंत्र्य ज्याची त्याला आहे. राक्षस हा वेगळा नसतो झाडे महाराज, तो त्याच्या कृतीनं राक्षस बनत असतो. आल्याबरोबर मला माऊलीनं सांगितलं की महाराज संतोष भाऊ देशसेवा करतात म्हणजे मिलिटरीत आहे, सैनिक म्हणून काम करत आहेत. महाराज काय भाग्य आहे. आपल्या वडिलांनी घडवलेले संस्कार. आणि सुलोचना आजीची कुस पवित्र झाली. सुलोचना आजीची कुस पवित्र झाली. लक्षात असू द्या, सावरकराच्या आईला मीडियावाल्यांनी त्या काळामध्ये विचारलं, तुमचा मुलगा समाजसेवा करतो, देशसेवा करतो, तो देशभक्त आहे. पण त्या काळातील आघाऊ शासनानं त्या ठिकाणी महाराज त्यांची देशसेवा मान्य केली नाही, पण त्यांना फासावर सुळावर देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या प्रतिक्रिया काय? जर माझा मुलगा जर समाजसेवा देशसेवा देशभक्त होत असेल असं जर मला माहीत असेल तर मी अजून 4 भगतसिंगाला जन्म दिला असता. 4 भगतसिंगाला जन्म दिला असता. हे व्यापक आणि उदात्त अंतकरण ज्या सुलोचना आईचं आहे. आईनं अशा सुपुत्रांना 2 सुपुत्रांना जन्म दिला. ज्या बापानं 2 सुपुत्रांवर संस्कार घडवले. अरे प्रॉपर्टीपेक्षा गरज आहे संस्काराची. शोकांतिका आहे मुकुंद महाराज का माणसं नुसती प्रॉपर्टी जमा करतात, संस्कार नसतात. शेवटचा काल वृद्धाश्रमात असतो. एवढ्या या बिघडलेल्या वातावरणात सुद्धा
माझ्या बापाची सेवा माझ्याकडून घडावी, जशी मी देश सेवा करतो, पण ज्यांनी मला जन्माला घातलं अशांची सेवा आम्हाला जर करायची असेल तर महाराज म्हणता बाबा, आई बापाच्या सेवेतून स्वर्गाचा दरवाजा मुलांना ठोठवता येतो. येत सेवा हा दार बनता, सेवा नावाचा दरवाजा आहे. करायची आम्हाला सेवा. बापाचं रेत आणि आईचं रक्त मिळून हा पंचतत्वाचा पिंड आम्हाला भगवंतानं प्रदान केला. हा पंचतत्वाचा पिंड त्यांच्या सेवेत समर्पित करणं, त्याचं नाव पिंडदान. जऊ गहू काळी तीळ मध तूप वगैरे वगैरे गोळे बनवले, पत्रवळे ठेवले, स्मशानात नेले. महाराज मुलगा घरी आला, तो म्हटला झालं आमचं काम, आता पिंडदान झालं. कबीरदासजी म्हणता, अरे जिंदे बाप को भोके मारा, कव्वा बाप बनावे. हा काय तुझ्या जीवनाचा पुरुषार्थ? या पिंडानं कदाचित त्यांना काय मिळेल हे मला माहित नाही, पण हाडा मासाचा पंचतत्वाचा पिंड ज्या मात्या पित्याने दिला, देहाला सुद्धा पिंड म्हटलं किरण महाराज. हा पंचतत्वाचा पिंड त्यांच्या चरणी समर्पित करणं, त्याचंच नाव पिंडदान. आणि तुकोबरा म्हणतात, ते मी केलं. काय केलं? दिला पिंड. माझे झाले गयावर जागा. आपल्या मताप्रमाणे तुकोबराच्या अभंगाला फिरू नका. पिंड पदावरी दिला आपोलिया करी माझे झाले. कोणता पिंड? पंचतत्वाचा हाडा मासाचा पिंड. आणि ज्या सुपुत्रांना बाप कळला तोच पुत्र या जगात नियतीनं स्वीकारला, शास्त्रानं स्वीकारला. ज्याला आई आणि बाप कळाले नाही अशा मुलांना नियतीनं कधी स्वीकारलं नाही. जबाबदारी आमची. पुत्र असा असावा, तो समाजसेवक असावा, तो देशभक्त असावा, त्याला आई वडिलाची उंची कळावी. आपला बाप काय सांगतो या बापाची किंमत आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळावी. आज माझ्या समोर विषय आहे फक्त बाप. ज्या 2 लेकराचा आणि या 5 भगिनीच्या जीवनातलं पितृछत्र हरवलं, त्याला दिशा देण्यासाठी मला तासभर तुमच्या समोर त्यांचं गुणानुवादन करायचं आहे. कसा असतो तो बाप? महाराज म्हणतात, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशवृद्धी जावा. किंवा ओळखी बापाला ब्रह्म तेव्हा धावी नला, नेत्री अश्रूची या धारा कापतसे थरथरा. ब्रह्म रडतय. कारागृहामध्ये लेकराचा जन्म होतो आणि माझा वंशाचा दिवा जतन राहावा ही काळजी आपला बाप करत असतो. आई चिंता करते, झनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. माझा वंशाचा दिवा या जगतामध्ये अखंड दैवत असला पाहिजे. माझ्या पश्चात माझे मुलं या जगतामध्ये राहिली पाहिजे. हा अविट ध्यास करणारा जगातला फक्त बापच असतो. पण प्रत्येक ठिकाणी बोललं जातं, जिजाऊनं शिवाजी घडवला, जिजाऊनं शिवाजी घडवला. कधीतरी राजा शहाजीला सुद्धा जरा डोक्यात जागा द्या, हृदयात जागा द्या. प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं, देवकीचा श्रीकृष्ण, देवकीचा श्रीकृष्ण. कधीतरी अनवाणी पायानं मध्यान्ह रात्रीला विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा, आणि ज्या रस्त्यानं जायचे तिथं पंतप्रधान योजनेअंतर्गत ग्राम सडक योजना. प्रसंग रात्रीचा आहे. टोपलीमध्ये आपल्या लेकराला घेतलंय, वंशाचा दिवा. अरे नाका तोंडापर्यंत पाणी शोषणारा बाप कधीतरी आमच्या नजरेत असू द्या. ज्या बापाला आम्ही विसरलो. काय केलंय? अरे हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून त्यानं रात्रंदिवस काबाड कष्ट केले, आणि काबाड कष्टातून आज त्यांना मला शिक्षण दिलं, योग्य पद्धतीनं दिशा दिली, आणि पैशाबरोबर आमच्या जीवनामध्ये आम्हाला संस्कार त्यानं घडवले. त्या संस्काराचं प्रतीक म्हणून आम्हाला त्यांच्या चरणी आज ही सेवा समर्पित करायची. कुणी याला पिंडदान म्हणतं, कुणी याला पुण्यतिथी म्हणतं, कुणी याला श्राद्ध म्हणतं. हा आपल्या बापाचा 2 लेकरासाठी भगिनींसाठी हा कृतज्ञता सोहळा आहे. हा कृतज्ञता सोहळा संपन्न करत असताना काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. तिथं नम्र व्हा. या जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे. तो सुद्धा बापासाठी रडतोय, तो सुद्धा आईसाठी उदास होतोय, खिन्न होतोय. प्रेम आहे. म्हणून वेदाचा प्रारंभच असा झाला, मातृदेव भव, तदनंतर पितृदेव भव, मग आचार्य देव भव, अतिथी देव भव वगैरे तुमचं पाठ आहे. वेदाचा प्रारंभ जर पहिल्यांदा आईला नमन करत असेल, वेद जर पहिल्यांदा बापाला जागा देत असेल, तर आम्ही नको त्याला जागा देण्यात काय अर्थ आहे? 4 पुस्तकं शिकलो म्हणून आम्ही नको त्याला जागा द्यायला लागलो. बापाची किंमत घालवली, आईची किंमत घालवली. नवे नवे आपण शास्त्र पुराणापासून, वेद विचारापासून आणि धर्माच्या संस्कृतीपासून आपण बाजूला गेलो. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून आम्ही श्रद्धाला अंधश्रद्धा म्हणायला लागलो. काय शोकांतिक आहे. जीवनामध्ये आमच्या श्रद्धेचा भाग आहे. आमच्या पितरांची ही सर्वस्व जबाबदारी आहे. कोण सांगतं चला भागवतकाराचे पुरावे घ्या. जे पितरा ते तारिती, जे पूर्वजा ते उद्धरती, आणि पुत्र तया ते म्हणती. त्याला पुत्र म्हणा जो पू नावाच्या नरकातून आपल्या पितरांना सोडवतो. असा एखादा पुत्र या जगतामध्ये आपल्या पोटी जन्माला आला असला पाहिजे. मग
कोण पुत्र या जगतामध्ये असा आहे का त्याला आपल्या पूर्वजांचा कळवळ आहे? शास्त्रकारांनी एका पुत्राचं नाव आवर्जून घेतलं का महाराज 60,000 सगर पुत्र कपिल मुनीच्या शापानं पीडित झालेले आहे. पण 60,000 सगर पुत्राला तारण्यासाठी तो साधू संताला विचारतो, पुसावेची हेची वाटे, जे जे भेटे तयासे देव कृपा करील मज, काय लाज राखील, माझ्या पितरांचा उद्धार कशानं होईल? दिलीपानं आशिमानं 1000 वर्षाची साधना केली. भगीरथ महाराज भाग्याचा ठरला आणि भगीरथाच्या तपाला गोड असं गोंडस फळ आलं. दंडवंशी जन्मला भगीरथ, गांधारीचं गबाळ 100 झालं. चिंतामण महाराज काय कामाचं? पुत्र असे असावे त्यांना बाप कळावं म्हणून शास्त्रकारांनी संतांनी सांगून टाकलं, जगात फक्त 2च पोरांना बाप कळला. या जगात फक्त 2च पोरांना बाप कळला. कोणाला बाप कळला? 2 पोरांना. आता तुमचे कान आतुर झाले. महाराज संतोष भाऊचं राहुल भाऊचं नाव घेता का अन्य कुणाचं घेता? यांना तर सोडणारच नाही. पण पुराणातले 2 पोरं सांगतो, पुराणातले 2 पोरं सांगतो. महाराज कोण आहे अशी जगतामध्ये 2 मुलं का ज्यांना बाप कळला? ऐका, एकाचं नाव आहे राम आणि दुसऱ्याचं नाव आहे परशुराम. एकाचं नाव आहे राम आणि दुसऱ्याचं नाव आहे परशुराम. काय जोडी आहे? 2च पोरांना बाप कळला. कसा सांगतो ना, वेळ कमी असला तरी सांगतो. 2 पोरांना बाप कळला. आमच्या बापाची जबाबदारी आहे. बापानं आमच्यावर जे धर्मसंकट टाकलं असेल ते निभावून आमचं कर्तव्य आहे. कारण ते नसते तर आम्ही कुठून? किमान एवढं तरी कळलं तर कीर्तन सार्थकी लागलं. आई वडील नसते तर आज आम्हाला पाहिजे तेवढी मोठमोठाली पद आहे. 100 लोकांचा स्टॉप आमच्या हाताखाली काम करतो. आम्ही AC रूम मध्ये. बाप नांगरगठ्ठे आहे, अनफड आहे, अंगुठा छाप आहे, असू द्या ना. पण तरी सुद्धा बापापेक्षा मुलगा कधीच मोठा होऊ शकत नाही. आपल्या पितरांपेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही. बाप कळला फक्त 2 पोरांना. बोलू नका फक्त, त्यांचं काम त्यांना करू द्या. तुमच्या सुरक्षेसाठीच करता येते सगळं. चला, 2 पोरांना बाप कळला. दृष्टांत तुम्हाला सर्वांना ज्ञात असला तरी किरण महाराज सांगून नाही. राम आणि परशुराम या 2 पोरांचं चरित्र आणि चारित्र्य लोकांच्या समोर का मांडलं? त्याचं कारण असं आहे, अरे वशिष्ठाच्या हातून राज्याभिषेकाचा मुहूर्त निघाला. उद्या राम अयोध्या नगरीचा राजा होणार आहे. पण रात्री तो विकल्प घुसला मंथरा नावाचा. आणि त्याच प्रसंगाला कैकेयी मातेनं कोपभुवनामध्ये जाऊन राजा दशरथाकडे वर मागितला. असंच कित्येक रामायणाचार्यांनी आपल्या समोर मांडलं आणि आपणही त्याला हृदयात जागा दिली. मीही त्या मताशी सहमत असेल. मला थोडं वेगळं बोलायचंय, मला थोडं वेगळं सांगायचंय. कैकेयी इतकी वाईट नव्हती का रामाची ही दुर्दशा व्हावी. जगात अशी कोणतीच बाई नसते का असल्या पद्धतीनं समोरच्याचा प्रपंचाचा विध्वंस व्हावा हे तिला वाटत असतं. असेल एखादी पुतणेसारखी, तो भाग सोडा. पण गंमत अशी आहे, मग ती मंथरा घुसली. त्या कैकेयीने हे मागितलं, हे खरं का तुम्ही सांगणार? खरं माना कोणतंही, पण जाता जाता सांगून जाईल. कोपभुवनामध्ये कैकेयीनं राजा दशरथाशी जरी संवाद साधला असेल, पण तरीही सुद्धा राजा रामाला महाराज एका बंद खोलीमध्ये घेऊन राजा दशरथ त्याच्याशी थोडासा पुटपुटला. दरवाजा बंद आहे. बाप आपल्या लेकाला सांगतोय, मुलाला सांगतोय, बेटा अरे तुझा बाप जर जिवंत असेल तर ते फक्त उपकार आहे एका पक्षाचे, राजकीय नाही. राजकीय पक्षाचे नाही. कोणता पक्ष आहे दादा सांगा पिताश्री? त्याला जटायू म्हणतात. काय प्रसंग आहे त्या जटायूचा सांगा मला विस्तृत. मग त्या पिताश्रीनं राजा दशरथानं त्या ठिकाणी रामाला सांगितलं, बेटा वशिष्ठाच्या हातून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. उद्या तू सिंहासनावर बसशील, राजवैभव प्रामाणिकपणे जपशील, मला खात्री आहे. कारण का संस्कार घडवले मी तुमच्यावर, ते वाया जाणार नाही. हा आत्मविश्वास असला तरी सुद्धा एक मोठा मुलगा म्हणून तुझ्यावर एक जबाबदारी आहे. देव लोकामध्ये म्हणजे स्वर्ग लोकामध्ये इंद्रपुरीमध्ये शैतानानं देव लोकाला हैराण केलं. ना विलाज म्हणून त्या शैतानाकडून राक्षसातून सुटण्यासाठी मृत्यू लोकातून मदतीची हाक मागितली. मी राजा असताना
आणि त्याच प्रसंगाला मी त्याला मदत करण्यासाठी स्वर्ग लोकामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर महाराज मी देव लोकाला विजय मिळवून दिला, राक्षस हरली, पण वैऱ्याला कधी कमी समजायचं नसतं. त्या वैर्यानं विरोधकानं त्या राक्षसानं एक शस्त्र सोडलं, गरगर गरगर महाराज ते शस्त्र जिव्हारी लागलं, गरगर 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 चेंडू सारखा मी स्वर्गातून निसटलो, त्या रथावरनं निघालो. पण एक गिधाड जातीत जन्माला आलेला पक्षी त्या ठिकाणी महाराज आकाशात भटकंती करत होता. त्याचं नाव आहे जटायू. त्यानं अलगदपणे पंख असे फडकवली आणि फडकवलेल्या पंखावर त्यानं मला झेललं. मी मूर्छा गेल्यानंतर पाहिलं, कोण आहेस तू? जटायू म्हणता या देहाला. अरे माणसं माणसावर उपकार करत नाही आणि तू पक्षी असताना तू माझ्यावर उपकार केलास. बोल, एका राजाला तू जीवदान दिलं, अभय दिलं, जगण्याची नवी उमेद दिली. हा राजा तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय देऊ सांग? तेव्हा त्या जटायूनं सांगितलं, मालक राजेसाहेब तुम्ही काहीही द्यालो, अर्ध राज्य मला द्याल, प्राण दिलाय मी तुम्हाला, नव चैतन्य दिलं, नव संजीवनी दिली जगण्याची, काहीही द्याल, पण काहीही घेऊन माझं समाधान होणार नाही. फक्त एकच करा, जर तुम्हाला द्यायचंच असेल तर तुमचा थोरला मुलगा मला मरताना मांडी द्यायला द्या. ऐकताय तुम्ही सगळेजण? थोरला मुलगा मला मरताना मांडी द्यायला द्या. राजा दशरथानं त्याच मिनिटाला संकल्प सोडला. राजा दशरथाला स्वर्गातून मृत्यू लोकामध्ये जटायूनं आणून सोडलं. महाराज उपकार झाले. कालांतरानं राजा दशरथाला 4 मुलं झाली. थोरल्याचं नाव आहे राम. आता राम राज सिंहासनावर बसणार, पण कोपभुवनामध्ये झालेली हकीकत राजा दशरथानं रामाच्या कानावर घातली आणि कपाळाला हात लावून सांगितलं की बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर मी राज सिंहासनावर बसून राजवैभवाचा आनंद उपभोगला असता आणि माझ्या बापानं दिलेलं वचन त्या ठिकाणी खोटं ठरलं असतं. चारित्र्याला आणि चरित्राला कलंक लागला असता. रघुकुल रीत सदाचेली आई, प्राण जाई पर वचन निभाई. हे चरित्र आहे महाराज, ही संस्कृती आहे आणि ती जपण्यासाठी दादा पिताश्रीला सांगितलं, तुम्ही मला सांगितलंय ना, आता मी जाणार. पूर्वीच्या टायमाला मला यातून पुन्हा एक सांगायचंय झाडे महाराज. पूर्वीच्या टायमाला बाप आपल्या मुलाला एकांतात कानात सांगायचा, मुलगा ऐकायचा. ओ तो ऐकायचा, संस्कार होते. आता संस्काराचा राज झाला. आता कानाखाली देऊन सुद्धा ऐकत नाही मुलं, बापाचं ऐकत नाही, बापाचं बाप पण ठेवलं नाही. मस्तीत जीवन जगताय. 14 वर्षाच्या वनवासाला निघालेला राम केवळ कशासाठी जातो असं जर म्हणत असाल तर माझ्या बापानं त्या जटायूला दिलेला शब्द आहे. तो जटायू मोठा भाग्यवान आहे. आपला 14 वर्षाचा वनवास आपल्या बापासाठी महाराज रामानं स्वीकारला. मला पुढची कथा सांगून टाइमपास करायचा नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. पण मुद्दा असा आहे, दुसरा मुलगा आहे, त्याचं नाव आहे परशुराम. बापाचं नाव आहे जमताग्नी. आज्ञा केली आपल्या मुलांना, ऐकत नाही बाकीची मुलं. पण महाराज परशुरामाच्या समोर जमताग्नी उभे राहून सांगता, परशुरामा हा तुझा बाप तुला आज्ञा करतो. समोर दिसती ना ती रेणुका माता, तिचं शिर धडा वेगळं कर. बिलकुल मसला द्या करत बसला नाही परशुराम. हातात परशु घेतला, आईचं शिर धडा वेगळं केलं आणि प्रसन्न अंतकरणानं बापाच्या समोर क्षमा याचना केली. पिताश्री तुम्ही केलेली आज्ञा मला मान्य झाली, मी माझं काम करून आलो. बाप प्रसन्न चेहऱ्यानं त्या परशुरामाकडे बघत होते आणि परशुरामाला सांगितलं, अरे तू बापाचं ऐकलंस ना, मग बघ हा बाप तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल बेटा तुला काय देऊ. आपण असतो तर मला असं वाटतं भावाला डावलून स्थावर मालमत्ता आपल्याच नावावर केली असती. पण परशुराम त्यातला नाही. परशुरामानं नक्कीच सांगितलं, पिताश्री प्रसन्न आहात ना, माझी आई जिवंत करून द्या आणि मी मारल्याची आठवण ठेवू नका. पिताश्रीनं तथाच तू म्हटलं. 2 मुलं इतिहासानं शास्त्रकारांनी स्वीकारली. बाप कळलाय 2 पोरांना. आम्हालाही तो बाप कळावा, त्याच्यासाठी त्यांच्याच माध्यमातून पंचतत्वाचा हाडामासाचा देह त्यांनी आम्हाला दिला. तो त्यांच्या सेवेसाठी दिला. आज कृतज्ञता सोहळा आहे आमच्या बापाचा. महाराज आजचा पर्वकाल आहे. आमच्या 42 कुळाचा उद्धार आम्हाला करायचा आहे. ही जबाबदारी आहे. आम्हाला मिळवायचंय पुण्य. आणायचं कुठून? पुण्य नाही कुण्या स्टॉलवर आणि मॉलवर मिळत. पुण्य हे कृतीतून आणावं लागतं, पुण्य हे सेवेतून आणावं लागतं. आणि ती सेवा कुणाची करायची असेल तर महाराज सेवा धर्माची करा, सेवा देशाची करा. एक समाजसेवक देशभक्त त्यांच्या पोटी जन्माला आलेले, त्यांना वेगळं पुण्य आणायची गरज नाही. आता तुम्ही ग्रंथ वाचले नाही तरी हरकत नाही, आता तुम्ही पंढरीत गेला नाही तरी हरकत नाही, तीर्थात जाण्याची सुद्धा गरज नाही. समाजसेवा ही सुद्धा एक भक्ती साधना आहे.
देशसेवा ही एक सुद्धा साधना आहे आणि त्या साधनेतून मिळालेलं पुण्य ज्यांच्या मुळामाला हा पिंड मिळाला त्यांच्या चरणी समर्पित करण्याचा अंकित करण्याचा पवित्र दिवस आहे. म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे. भागवतकार म्हणतात जे पितरा ते तारिती, जे पूर्वजा ते उद्धरती आणि पुत्र तया ते म्हणती. त्याला पुत्र म्हणा का जो पू नावाच्या नरकातून आपल्या पितरांना सोडवतो आणि वाचवतो, ती जबाबदारी आपली आहे. पण बरीच मुलं या गोष्टीशी एकनिष्ठ नाही. महाराज जर नाक जाणू आई बापाच्या सेवेपासून तुम्ही लांब गेलात, पिंडदान त्यांच्यासाठी अन्नदान नामदान नाहीच केलं तर देव आमचं काय बिघडवेल अशी काही हलकट लोक म्हणतात. महाराज म्हणतात देव तुमचं काहीच बिघडवणार नाही, पण गेलेले पितरच तुम्हाला त्रास देतील. आहकट त्याचे करती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. याच्या उलट जर तुम्ही साधना केली तर तुकोबर म्हणतात पितर आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, तुका मने पुत्र आशीर्वाद देती. गोड चाल समर्पक प्रमाण काय कल्याण इच्छिती. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. त्या कुळाचं आपलं भाग्य आहे. आपल्याला तो आशीर्वाद मिळवण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. पण काही माणसं म्हटली महाराज हे आम्ही केलंच पाहिजे का. महाराज म्हटले नाही करशील तर राजा पितृदोष लागेल, दुःख उपभोगावं लागेल. आणि मग तू कितीही कमाई कर, घरात पैशाला पैसा लागत नाही. नको तो आजार अंगणात येतो, घरात येतो. आणि नको त्या पद्धतीनं गाडीत माझे नाना महाराज आणि आमचे प्रवीण महाराज त्यांनी सांगितलं महाराज आपल्या गावात असं असं घडलं. एक बारकं पोरगं म्हणे परवाच्या दिवशी आणि ते शेंगदाणी खाता खाता त्याच्या श्वासनलिकेत शेंगदाणी ठसका गेला ना अडकला. प्रवीण सांगतो मी याचं कारण असं आहे नुसता शेंगदाणी 1 लाखाला पडला तो काढण्यासाठी. याचा अर्थ काय. याचा अर्थ आहे रोग भोग हे जीवनामध्ये त्रास द्यायला येत असतात. पण पितरांची जर सेवा यथाचित्त केली असेल तर महाराज कोणताच रोग. माती हातात घेतली का सोनं होतं. काही माणसं म्हणतात महाराज त्यांची पहिली परिस्थिती फार वेगळी पण पोरांच्या काळात फार चेंज करून टाकलं. नीतीवर आहे ते. आमचं का तसं नाही, नीती सोडली. बाकीचं काय नीती बाह्य जीवन जगाल का दुःख आहे. आईला आणि बापाला बाप म्हणत नाही. आपल्या बापानं ठेवलंय का सुख. देवाला देव मानत नाही. कसं भेटेल आम्हाला सुख. महाराज सुख मिळवण्यासाठी सुखाचा किंवा महाराज आमच्या जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी अन्य ठेवा आपल्या जीवनामध्ये नाही. बंगला घरं गाड्या घोड्या माड्या हे जे काही लोकेशन आहे हे बाकीचं हे महाराज भौतिकदृष्ट्या मिळवलेलं तुमचं वैभव आहे हे सुखाचं साधन नाही. सुखाचं साधन जर काय असेल तर इमानी. सुखाचं साधन जर काय असेल तर परब्रह्माचं नामचिंतन. या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये माणसानं कराव्या. त्याला एक कहावत आहे नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. नीतीनं जगलं पाहिजे माणसानं. बऱ्याच लोकांचा गोड गैरसमज आहे गळ्यात माळ असली पाहिजे, टाळकरी असला पाहिजे, वारकरी असला पाहिजे. ही एक जमेची बाजू आहेच. पण हे सगळं करून काळे धंदे करत असेल तर त्याचे इतकं महापाप नाही. मग माणूस मोठा कशानं ठरतो. शब्द सुमनानं गोड असला पाहिजे. तो वाचेशी रसाळ अंतरी निर्मळ. त्याच्या गळामाळ असो नसो तो वारकरी, तो सात्विक, तो पुण्यवान. आपण किमान त्या उंचीला तरी आलो पाहिजे. बाकीचं जाऊ द्या. माळ घालायची लाज वाटते, गंध लावायचा लाज वाटते, असू द्या हो. पण किमान आपली वाचा तरी चांगल्या पद्धती. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ते माणसं देव झाली. आम्हाला पण देव पण जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. पण घमेंडी माणसं इतके मस्तीत जीवन जगतात. असल्या हलकट लोकांसाठी जगद्गुरु तुकोबरायाने वेगवेगळी अभंग रचना केली. यांनी बदलावं. हा माणूस बदलला पाहिजे. याच्यामध्ये देव पण आलं पाहिजे. पण या सगळ्या प्रक्रिया कधी मरायच्या आत करा.
माऊली ज्ञानोबरायांनी गोड अशी दिशा देताना 13व्या अध्यायातल्या 580 क्रमांकाच्या ओवीमध्ये अशी गोड दिशा दिली. ऐशी दशा येईल पुढे तैमन होईल वेडे तव तू चिंतोनी ठेवी चोखडे. आत्मज्ञान पुढे येणारा धोका आता तुम्ही सावध व्हा. किंवा महाराज म्हणता एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुणे कार्य नव्हा. त्या गुणानं सावध व्हा. त्या भगवंताला हाक मारा. मरणाधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी. मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव होईल जे म्हणती ते देवाची होती तरी का चित्ती न धरावी. हे माणसा तरी सुद्धा तू गाफील का. आणि अशा गाफील लोकांकडे पाहिल्यानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबरानं जरा वर्मी हात घातला. ते अभंगाचं पहिलं चरण. येवनी नरदेहाचा कतीला अभंग जन्माला आला. गाफील लोकांकडे पाहिलं. जगद्गुरु तुकोबरान काय दम आहे ऐसा यांच्या अंगीन येईल शेवटी कोण कामा. कुणाला स्वतःच्या शरीर सौंदर्याची धुंदी आहे, कुणाला आपल्या पदाची धुंदी आहे महाराज, कुणाला आपल्या सत्तेची धुंदी आहे. वेगवेगळ्या धुंदीत माणूस बेधुंद आहे. संत महात्मे सांगताय वेड्या या धुंदीत राहू नकोस. इकडचा उगवलेला सूर्य अस्ताला जातो. बालपणाचं गोंडस स्वरूप हे म्हातारपणापर्यंत नसतं आणि आजची चलती ही उद्यापर्यंत नसते. दिवस बदलत असतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि नका डोळे दूर भरून राहो. नासिवंत देह जाणार सकळ. एक दिवस तुला जायचंय. येवोनी नरदेहा झाकतील डोळे. एक दिवस डोळे झाकणार आहे. आता उघडी डोळे. जोपर्यंत शरीर चालू आहे तोपर्यंत जरी अध्यापन कळे तरी मातेची या खोळे दगडाला पोटासी. अरे असं या निर्जीव दगडासारखं जीवन जगू नकोस. तू सजीव आहे. तुझ्यात चेतना आहे. तुला चांगलं वाईट आपलं परक पाप पुण्य संत म्हणता आचार विचार वेद श्रुती हे सगळं कळतंय. आणि कळून न कळण्याचा पुन्हा जर वानत असेल तर त्याच्यासारखं पाप जगात नाही. म्हणून आता सावध हो राजा. येवोनी नरदेहा झाकतील डोळे बळेचे आंधळे होती लोक. बळ आंधळेपणाचा आव्हानला त्यात धृतराष्ट्र. एरवी चांगल्या विद्वानांकडून आपण ऐकत आलात काय ऐकत आलात. मी नामदेव शास्त्रींची टिपणं ऐकत असतो. शास्त्रीच आहे. भगवान बाबाच आहे. नो चॅलेंज. हे म्हणजे देव अवतारी सत्पुरुष आहे. आणि सत्पुरुषांच्या मुखातून निघालेले एक एक वाक्य हे ब्रह्मवाक्य असतं. कित्येकांच्या जीवनामध्ये महाराज त्या ब्रह्मवाक्यानं त्या अमृतानं महाराज त्याचा प्रभाव जीवन बदलून जातं. त्यांनी असं गोड टिपणं केलेली आहेत. मानवी जीवन कशा पद्धतीचं असावं. भगवंत प्रत्यक्ष धृतराष्ट्राला भेटतो काय पण ऐकण्याची मनस्थिती नाही त्याची ऐकण्याची मनस्थिती नाही. त्याचं कारण काय. ऐकण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. आता जे तुम्ही बसलात एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये ऐकण्यासाठी तुमचं पुण्य शिल्लक नसेल का तो निघून जाणार आहे. तो थांबणार नाही. महाराज म्हणतात धुंदीत कधी कधी काही माणसं धुंदीत असतात. देव मिळून सुद्धा कृष्णाची किंमत न कळणं हा जीवनातला मोठा बेईमानपणा आहे. शेवटी काय आहे महाराज 11 युक्षणी सैन्य आहे आणि सगळं स्थावर स्वतःकडे आहे. धृतराष्ट्राकडे पेटवायला पोरगा राहिला नाही. जळून मेला अरण्यामध्ये. ऐकलंय आपण इतिहास. म्हणजे स्थावर जे काही असेल तुमचं त्याचं ओझं वाटोळं व्हायला टाइम लागत नाही. धुंदीत राहू नका, मस्तीत राहू नका. म्हणून अलेक्झांडर नावाचा एक जागतिक श्रीमंत या लोकाला कसं गोड उपदेश करून गेला. त्यानं सांगितलं त्याच्या सेवकाला मी मेल्यानंतर मला तिरडीवर असं बांधा का माझं संपूर्ण शरीराचे स्पेअर अवयव बांधून टाका आपल्या संस्कृतीप्रमाणे. पण बाकी संस्कृतीपेक्षा थोडं वेगळं करा. माझे हात दोन्ही मोकळे असू द्या. आल्यानंतर काही बुद्धिवादी जीव 4 पुस्तकं वाचलेले ज्ञानी माणसं तुम्हाला प्रश्न विचारतील का हो या 2 हातानं एवढं कमवलं तरी याचे हात मोकळे का. त्या विचारणाऱ्या लोकांना सांगा बाबा एवढं कमवून सुद्धा नंगे हात खाली हात जावं लागलं हा या जगाचा इतिहास आहे. मागच्यानं सावध व्हा. आता उघडी डोळे जरी अध्यापन कळे. इतक्या दिवस कळत नसेल आता डोळे झाकून रात्र करू नका. म्हणून संत महात्म्यांनी लोकाला उपदेश करताना सांगितलं बाबा अरे हे व्यावहारिक सत्तेतले डोळे जरी उघडे असतील पण आतले जे काही डोळे आहेत ते तुम्ही झाकून बसलात कारण जगण्याची किल्ली तुम्हाला कळाली नाही. म्हणून संतांनी या लोकाला गोड उपदेश केला. अरे उठा जागे काय गोड परंपरा आहे आपली. उठा जागे व्हा. आता म्हणजे आता हा शब्द वर्तमान काळातला आहे.
भूत भविष्यातल्या गप्पा करत बसू नका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. राहिलेल्या जीवनाचा वेच करा. इतकं आयुष्य आपण मातीत घालवलं, त्या आयुष्याचं सोनं करता आलं नाही. राहिलेल्या जीवनाचं आता सोनं तरी पुढे हाती उपदेश, किंवा या लोकाकडे पाहून हिताचा कळवळा आला, अंतकरणाला जखम झाली आणि पुन्हा या लोकाला सांगितलं बाबा काळ तुमची वाट बघतोय, बरं गाफील राहू नका. आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा. डोळे झाकून रात्र करू नका, पुढचे दिवस धोक्याचे आहे. इहलोक सोडल्यानंतर यम तुम्हाला जाब विचारणार आहे. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. त्यावेळेस अनेक यातना करविल यम, तेथे तुझला कोण सोडविल. मग आहा वाचा रडे बोलता ती, रडण्याशिवाय पर्याय नाही. बैसतील माथी, महाराज कोणी सोडवण्यासाठी तुला येणार नाही. म्हणून आता डोळे झाकू नकोस. आता डोळे उघडे ठेवून कान देऊन जरा ऐक. आयुष्य खूप सुंदर आहे. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चाललाय. जन्म आणि मृत्यू या दोहातला अंतर नियतीनं मोखत फुकट आणि चोखट तुला वापरायला दिलं. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. आता मिळालं तुला मनुष्य शरीर वेड्या, रात्र करू नकोस. कर्तव्यता जाणून घे. मी का आलोस, माझ्यावर जबाबदारी काय, मला करायचं काय. जीवनातला सर्वात मोठा पुरुषार्थ आहे मरण मारण्यासाठी मनुष्य देहाची निर्मिती आहे. मरण मारण्यासाठी मनुष्य देह मिळाला, पण वासनेची वृद्धी होत गेली. शरीर जीर्ण झालं तरी वासना तरुण होत गेल्या. आणि पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, या संसाराच्या चक्रव्यूहामध्ये जीव अडकला. महाराज म्हणता याला मरणाची आठवण राहिली नाही. डोळे झाकून रात्र करतोय. मग संत महात्म्याने सांगितलं असं करू नको. देवानं सुंदर दिलेलं आयुष्य योग्य कारणी लाव. हे आयुष्य भगवंतानं दिलं तुला, मोफत फुकट चोखट दिलं. आज आम्हाला 2 वर्षात देवानं दिलेल्या श्वासाची किंमत कळाली. श्वासाची किंमत कळाली. एक श्रीमंत माणूस किरण महाराज आजारी पडला. दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत चालता बोलता चांगला होता. दवाखान्यात नेल्याच्या नंतर महाराज त्याची परिस्थिती खालवत गेली. डॉक्टरांनी त्याला आयसीयू रूम मध्ये ठेवलं. अतिदक्षतेत. श्रीमंत होता, वशिले चांगली होती म्हणून त्याला सगळे इंजेक्शन जाग्यावर अवेलेबल झाली. ऑक्सिजनचं ब्लॅक चालू होतं, पण त्याच्यासाठी ऑक्सिजनच्या नळकांड्या जाग्यावर उपलब्ध झाल्या. श्रीमंत होता, मोठ्याचं धक्तं असतं. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहे. 1 दिवस झाली, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. परिस्थिती खालवत गेली. नशीब बलोत्तर त्याचं आयुष्य शिल्लक म्हणून डॉक्टरांच्या इंजेक्शनाला औषधाला यश आलं. 4 दिवसानं तो परिस्थिती बदलली. आयसीयू रूम मधून जनरल वार्डात टाकलं. 2 दिवसांनी प्रामाणिकपणा डॉक्टरांनी दाखवला आणि सांगितलं बाबा आता तुम्हाला डिस्चार्ज द्यायचा आहे. डॉक्टर घरचे असले तरी 2 गोष्टी कधीच ते विसरत नाही. एक गोळ्याची चिठ्ठी, दुसरी बिलाची. 5 दिवसामध्ये 7 लाख रुपये बिल झालं झाडे महाराज. आणि बिल हातात मिळता क्षणी तो वयोवृद्ध म्हातारा ढसढसा रडायला लागला. रडला. रडण्याचं कारण त्याला विचारलं, बाबा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही असल्या पद्धतीने हे काम करतायत, पैसे देणं एवढं तुम्हाला शक्य नाहीये. मला माहित आहे, रडू नका. 5 दिवसात 7 लाख रुपये बिल होणं अवघड आहे. रडत बसू नका. मग डॉक्टरांना दया आली, प्रामाणिकपणा दाखवला. त्यांनी 2 लाख रुपये डिस्काउंट दिला किरण महाराज. आता 5च भरायची. तरी म्हातारा पुन्हा पुन्हा रडतोय. रडण्याचं कारण आता बाकी. डॉक्टरांनी पुन्हा विचारलं, बाबा 2 लाखाचा डिस्काउंट दिला, आता फक्त मेडिसिन चार्ज घेतला, यापेक्षा वेगळं नाही. आमचा नर्सेस चार्ज नाही, जागा भाडं नाही, सगळं तुम्हाला आम्ही माफ केलं, पण तरी तुम्ही का रडता. त्या म्हाताऱ्यानं रडण्याचं कारण जे सांगितलं ते जरा ध्यानात ठेवा.
त्या म्हाताऱ्याला फक्त केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्यानं सांगितलं, वयाच्या 65 वर्षापर्यंत ज्या प्रभूनं मला ऑक्सिजन पुरवला, मी त्याला रुपया दिला नाही. आणि 5 दिवसासाठी कृत्रिम ऑक्सिजन घेतला, कृत्रिम श्वास घेतले, तर 7 लाखाचं बिल झालं. मी कधी मंदिरात गेलो नाही, कधी देवारीला गेलो नाही, कधी देवाचं भजन केलं नाही. मला त्या प्रभूचा आदरभाव वाटला. आज त्याची किंमत कळाली. आम्हाला 2 वर्षामध्ये आम्हाला दिलेल्या आयुष्याची, श्वासाची किंमत आम्हाला कळाली. इतके दिवस नाही कळाली. आम्हाला कृत्रिम ऑक्सिजन घ्यायला लाखो रुपये मोजावे लागतात. देवानं निसर्गामध्ये हा ऑक्सिजन निर्माण केला. चाऱ्या पाण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्थापन केलं. अरे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. महाराज म्हणता, बाबा आयुष्य आहे ना तोपर्यंत वाटचाल कर, दिवस आहे तोपर्यंत वाटचाल कर. नाथ बाबांनी दृष्टांत देताना सांगितलं, जीव हा प्रवासी आहे. तो जन्म गावावरनं मृत्यू गावाला चालला. रात्र झाली थांबून घे, दिवस उजडला चालता हो, कारण तू मार्गस्थ राहिलेला फार चांगला असेल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताचा घोर महा ध्यानी राहा. श्रीहरीचं ध्यान करत जा. आयुष्य एक एक दिवस आपल्या जीवनातलं कमी होतं. शहाणी माणसं उजडात शहाणी झाली. आपण पश्चातापात आहोत. अजून याच्या पुढे जाऊन सांगू, जीव जर प्रवासी असेल तर गाडी यायच्या आत बॅग भरून ठेवा. गाडी यायच्या आत बॅग भरून ठेवा. प्रवास व्यवस्थित होतो. येईल गाडी पहू बघू. महाराज निमा सामा घरी असतो, रस्त्यात फक्त पश्चाताप असतो, कारण तिथं आपलं कुणीच नसतं. म्हणून शहाण्या प्रवाशानं हेच करावं. तुकोबरायांनी हे ध्रुवपदात दाखवून उजेड आहे तोपर्यंत माणसं चालत नाही, धकताय तोपर्यंत दान धर्म करीत नाही. सगळं दुसऱ्याच्या ताब्यात गेल्यावर मग याला अपेक्षा सुटते, मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, पण तेव्हा पराधीन असतो. म्हणून उजेड आहे तोपर्यंत वाटचाल करा. याचा अर्थ आहे शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवाचं भजन करा. एकदा शरीर संपलं का करायचं? महाराज म्हणता, बाबा अनंत जन्माच्या नाही ते तुटल नाही का पलीकडे ते नाही काढलं खाली खाली चला, उजेड आहे तोपर्यंत वाटचाल करा. एकदा अंधार झाला तुम्ही काही करू शकत नाही. हे का करायचंय? पुढचा प्रवास अवघड आहे म्हणून, इथला नाही तिथला हिशोब द्यायचा आहे म्हणून हे सगळं करायचंय. संत महात्म्याने दिशा देताना सांगितलं का करायचंय? पुन्हा नंतर नाही करू शकत. महाराज म्हणले, बाबा आज मिळालेली संधी पुन्हा नाही मिळणार. पावल हा देह काकताळी न्याय न घडो उपाय घडो आले. आता मिळालं हे मनुष्य शरीर, म्हणून आता मिळालं म्हणून अनंत जन्माच्या पुण्याईनं मिळालं म्हणून जरा सावध हो माणसा आणि देवाचं प्रभूचं भजन कर. संतांनी दिशा देताना सांगितलं, अनंत जन्माच्या पुण्याईनं मिळालं हो. किती परा कष्ट कराव्या लागल्या. महाराज म्हणले, 184 झाला फेरा गणित नाही जी दातारा, किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हीच दिशा देताना 3ऱ्या चरणाकडे दिशा दिली. सगळ्या गोष्टी सुभाषितकारांनी सांगितलं तुमच्या जीवनात मिळतील. काय मिळेल? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पैसा होता, दारिद्र्य आलं. साक्यतो होतं एका मित्राशी, वैर वाढलं. कालांतरानं मित्र दुरावला गेला. कुठंतरी व्हेज नॉन व्हेजला घेऊन बसलं तर मित्र पुन्हा आपला करता येईल. तो नाही मिळाला तर दुसरा मित्र करता येईल. पुनर्भार्या. ना जाणू कदाचित पत्नी जाऊ नये गेली. सुभाषितकारांनी सांगितलं करता येईल. नाही करू, दुसरी न करावी बाईल भंड भजिती होईल. बोभाट वेसद्वारा जाईल बायका त्या पानावर. एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी वगैरे वगैरे. म्हणजे मुळात असं आहे काही गोष्टी. पण शरीर किती, महाराज म्हणता, मेरू पर्वता इतकं सोनं जरी दान दिलं तरी सुद्धा आपल्याला नरदेहाचा एक श्वास सुद्धा वाढून मिळत नाही. त्यानं आम्हाला श्वास दिले, ते श्वास त्याच्या चरणी खर्ची करा. विठोबा
यथामती यथावकात धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव तुमच्या समोर ठेवला. यथामती यथावकात धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव तुमच्या समोर ठेवला. वेळ आपली संपली. स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मुरलीधर बाबा घोगे यांना इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचे असणारे 3 भाऊ 4 भगिनी, त्याचप्रमाणे त्यांच्या 5 कन्या शोभाताई, सुनंदाताई, छायाताई, सुरेखाताई आणि मायाताई, 2 असणारे सुपुत्र आदरणीय संतोष भाऊ, राहुल भाऊ, बाबांचे नातू पंतू नाती, असा हा गोड असा परिवार. या परिवारातून खरं तर मातृछत्र सुलोचना आजींची सेवा करण्यासाठी या परिवारावर जबाबदारी त्यांनी ठेवली. यथस्य असणारी आपल्या आईची सेवा 2 मुलं आणि त्यांच्या सुना निश्चित करतील यातील मात्र संशय नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या आईची सेवा हीच आपल्या वडिलांची भावपूर्ण श्रद्धांजली असेल असं मी नमूद करतो. या ठिकाणी गोड अशी कीर्तनाची सहसाथ या ठिकाणी किरण महाराज, आमचे सानप महाराज, झाडे महाराज, त्यांचे सर्व सहकारी, आमचे नाना महाराज वगैरे या मंडळीनं गोड अशी साथ दिली. मृदुंगाची साथ आमच्या मुकुंद गुरुजींनी दिली. गोड पद्धतीचं असणारं या ठिकाणचं आमचे मधुकर भाऊ कोटे यांचा यूट्यूब चॅनल आहे. सिस्टीम चांगली आहे. पावसाचं वातावरण आहे, पाऊस चालू आहे, बसण्यासाठी जागा आपल्याकडे अवेलेबल नाही, तरीसुद्धा गोड असं हे वातावरण. आणि या वातावरणामध्ये फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे, ते म्हणजे भाऊंचं जाणं. खरं तर श्राद्ध कर्म कोणी करावं, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, ते केव्हा करावं याच्याबद्दलची पाहिजे तशी आचारसंहिता मला श्राद्ध महिमावर बोलता येईल, सांगता येईल. वेळ माझी संपली. म्हणून या ठिकाणी केलेलं अन्नदान, नामदान आणि पिंडदान अशा पद्धतीचा हा त्रिवेणी संगम, आईकडील 21 पिढ्या आणि बापाकडील 21 पिढ्या अशा 42 कुळाच्या उद्धारासाठी वंशजाची जबाबदारी आहे. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, आम्ही करू तयाचे ध्यान ते आमचे दैवतार्चन. आई वडील हे आपल्यासाठी तीर्थ आहे, आई वडील हे आपल्यासाठी पवित्र आहे. जगतामध्ये दुसरं कोणतंच क्षेत्र नाही की जे आम्हाला पुण्य देईल, ते फक्त आई आणि वडील आहे. म्हणून त्यातलं असणारं एक दैवत म्हणजे पितृक्षेत्र हरपलं. बोलता बोलता वर्ष झालं. त्या माऊलींच्या चरणी ह्याही भावपुष्प अर्पण करताना अभंग तुकोबरायाचा गायला. जगद्गुरू तुकोबरा आदी संत महात्म्यांनी वेगवेगळे दाखले दिले. आजच्या अभंगातून जगद्गुरू तुकोबरा म्हणतात, जर चांगलं केलं तर चांगलं होतं आणि वाईट केलं तर वाईट. म्हणून वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होतो उपकार अगणित. वाट चांगली दाखवली तर आपणही सुद्धा यशाचं शिखर चढून जातो. जो कधी दुसऱ्याला चांगलं दाखवत नाही, याचक मागायला आला, भिकारी मागायला आला कौरवाच्या दारात, कधी म्हणायचे आमच्या त्या घराला फार पुळकाय दान द्यायचा, तिकडं जा. तिकडच्याकडं बोटं दाखवायची, स्वतः कधी दान दिलं नाही, प्रपंच उद्ध्वस्त झाला. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याला चांगला रस्ता दाखवला त्याला कृष्ण सख्याचा संग मिळाला आणि आपल्या जीवनाचा कुळाचा उद्धार त्यांनी करून घेतला. आपल्यालाही कुळाचा उद्धार करायचा असेल तर तुकोबरा म्हणतात, ज्या वाटानं मुनी गेले, ज्या वाटानं संत गेले, त्याच मार्गानं जा. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते येण्याची पंथे चालू जाता, नपडे गोंथा कोठे काही, हेच अभंगाच्या सेवा. तुकावन जाऊ सदा वितवाटे, तुकावन जाऊ सदा वितवाटे, तुकावन तुका म्हणे जाऊ सदा वित वाटे, भेटे तरी भेटे कोणीतरी.
उजडा सरसी न चालती वाट पुढील बोभाट जाणून या अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. माझ्या कुवतीप्रमाणे मी अभंगाच्या अवतीभोवती फिरलो. या 2 लेकराचा 5 भगिनीच्या जीवनातील हरवलेला बाप, योग्य गती यांनी केलेल्या पराकष्टेतून वर्षभर मिळवलेलं पुण्य आणि आज केलेलं पिंडदान, त्यातून योग्य गती स्वर्गीय बाबांना व्यक्त करतो. या ठिकाणी पिंडदान झालं, नामदान झालं, अन्नदान बाकी आहे. या परिवाराच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या वडिलांच्या चरणी हे भावपुष्प समर्पित करताना अन्नदान त्यांनी केलेलं आहे. सर्व अप्तइष्ट हितचिंतक सर्वांनी त्या अन्नदानाचं सुद्धा पुण्य बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी